बिहार आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणनेची घोषणा केली आहे, अशी टीका ओबीसी अभ्यासक मृणाल ढोले पाटलांनी केलेली आहे। 2018 मध्ये केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी संसदेत घोषणा केली होती, पण त्याचं पुढे काहीच झालं नसल्याचं पाटील म्हणतायत। तर 2021ला सुप्रीम कोर्टात याच सरकारनं जातीय जनगणना करता येणार असं लिखित दिलेलं होतं, असंही ते म्हणाले। याच्या आधी 2021चं सेन्सस सरकार करू शकलेलं नाहीये। 2021 साली सरकारने जे ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टमध्ये दिलं त्याच्यामध्ये जातीय जनगणना करता येणार नाही अशी सरकारने लिखित सुप्रीम कोर्टला कळवलं होतं। पण 2018 साली तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी ओबीसी जनगणना होणार, जातीय जनगणना सहज सेन्सस होणार 2021 अशी ग्वाही हाऊसमध्ये दिली होती। पण 2021 साली सेन्सस झालं नाही, जातीगत जनगणना तो सोडा, जनगणना ही झाली नाही। त्याच्यामुळे कदाचित बिहार आणि यूपीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सरकार अशी काही मागणी करते का, अशी काही घोषणा करते का, याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।